जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या बालाघाटच्या डोंगररांगा यांचं अस्तित्व सध्या संपुष्टात येत आहे. कारण अवैध गौण खनिज भूमाफिया जे आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणात उपसा सुरू आहे. महसूल व पोलीस प्रशासनाचे अधिकारी यांच्या संगनमतानं हा उपसा सुरू आहे. कारण बहुतांश अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनं जी आहेत ती महसूल व पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची आहेत असं बोललं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील माळा या ठिकाणी जे अवैध खनिज उपसा करणाऱ्या प्रकरणात कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकारी आहेत अंजना कृष्णा यांना ती कारवाई थांबवून त्यांच्यावरच कारवाई करण्याची धमकी दिलेली आहे ती अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील प्रकरणामध्ये अजितदादा पवार यांच्याकडून आम्हाला कुठलीही अपेक्षा नाहीये. पर्यावरण व हवामान बदल मंत्री मान्य पंकजाताई मुंडे यांना आमची अशी विनंती आहे की बीड जिल्ह्यातील डोंगररांग वाचवण्यासाठी व बीड जिल्हा उजाड होण्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा आणि संबंधित प्रकरणामध्ये जे अवैध गौण खनिज माफिया जे आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी.